500 रुपयाचं पारितोषिक पूर्ण संघाला डापले साहेबांकडून सांगितलेले आहे. गौरव तिवारी हे बॉलर, उत्कृष्ट असे बॉलर, पहिलाच बॉल वाईट टाकलेला आहे यांनी. कृपया 2 रन आताचे 22 प्लस वाईड असा. प्रत्येक विकेटला 100 रुपयाचं पारितोषिक डापले साहेबांकडून गौरव तिवारी यास जाहीर करण्यात आलेला आहे. तर त्याने गौरव तिवारी अभिषेक सावंत चौक्यासाठी ट्राय करत आहेत. गौरव तिवारी त्यांना स्पिनने त्यांच्या बॉलिंगने थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांना सुंदर असं क्षेत्ररक्षण भूषणकडून, भूषण मयेकर कॅप्टन त्यांच्या संघासाठी 4 रन अडवत आहेत. 3 बॉल 2 रन. दोन रन आलेला आहेत. गौरव तिवारी विकेट मिळवला तर तुम्हाला पारितोषिक जाहीर झालेले आहे, याची नोंद घ्या लवकरात लवकर. 4 बॉल 4 धावा झालेल्या आहेत. कृपया लवकरात लवकर मॅच चालू करावी, वेळेचे बंधन आहे आपल्याला. 4 बॉल 4 रन आणि गौरव तिवारी स्पिन करायचा ट्राय करत आहेत. तसेच अभिषेक सावंत हे त्यांचे कट करून 1 रन काढलेला आहे त्यांनी. सुंदर असा स्पिन, वाईड बॉल. अंपायर किती बॉल झाले? अंपायर ओव्हर झाली का रे? ओव्हर झाली का? स्कोर किती आहे? 6. 1 ओव्हरच्या समाप्तीवरती संघाचा स्कोर आहे 6. ओमकार नर बॉलिंगला आलेला आहे आणि स्ट्राईक वरती आहे. हा सुद्धा स्पिन करतोय परंतु अंपायरचा इशारा वाईड. 0 बॉल 1 रन. विकेट काढली तर 100 रुपयाचा पारितोषिक जाहीर करण्यात आलेला आहे ओमकार नर यास डापले साहेबांकडून आणि यांना विकेट मिळालेला आहे. 100 रुपयाचे मानकरी हे झालेले आहेत. ओमकार नर यांना पहिली विकेट मिळालेली आहे. प्रत्येक विकेटला 100 रुपयाचा पारितोषिक ओमकार नर यांना. संघा मालक त्यांच्या टीमला पूर्ण सपोर्ट करत आहेत, प्रोत्साहन वाढवत आहेत. तर ओमकार नर हे बॉलिंग करत आहेत. बॅटिंगला मराठे आपले
बॅटिंगचे प्रदर्शन करत आहेत. एक रन साईडला ढकलून त्यांनी सुंदर अशी बॅटिंग दाखवली आहे. 2 बॉल 8 रन झालेले आहेत पूर्णपणे या संघाचे. अशा प्रकारे दुसरी विकेट पडलेली आहे आणि अजून 100 रुपये जाहीर झालेले आहेत या बॉलरला. म्हणजे बॅनर फाटलेला आहे इकडे अलकापुरी प्रीमियर लीगचा. 200 रुपयाचे पारितोषिक आतापर्यंत ओमकारनर यांना मिळालेले आहे. बघूया ते उरलेल्या एका चेंडूमध्ये काय करू शकतात. 3 बॉल झालेले आहेत आणि 3 बॉल बाकी आहेत. अजूनही त्यांना चान्स आहे. बॅटिंगला संघाचे कॅप्टन विपुल मामुनकर स्ट्राईक वरती. विपुल मामुनकरची जर विकेट त्यांनी घेतली तर 200 रुपयाचे पारितोषिक. अशा प्रकारे 200 रुपयाचा पारितोषिक हुकलेला आहे. 4 बॉल 8 रन. 4 बॉल 8 रन. विपुल मामुनकर बॅटिंग वरती आहेत. वाईड बॉल टाकलेला आहे. 2 रन वाईड प्लस 22 असे 2 रन आता आलेले आहेत. तर संघाची धावसंख्या झालेली आहे 10. 4 बॉल 10 रन. सुंदर अशी बॉलिंग. डॉट बॉल. 5 बॉल 10 रन. ओमकारनर लास्ट चेंडू मध्ये काय करतात आहेत. विकेट यांनी घेतलेली आहे विपुल मामुनकर यांची. अशा प्रकारे 200 रुपये सुद्धा यांनी घेतलेले आहेत. म्हणजे या ओव्हर मध्ये यांनी 400 रुपये कमवलेले आहेत. दापले साहेबांकडून त्यांना 400 रुपयाचे पारितोषिक लागू झालेले आहे. ओमकारनर यास ओमकारनर यांनी या मॅच नंतर स्टेजवरती येऊन 400 रुपये घेऊन जावे. स्कोर झालेला आहे 10 रन. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 10. 10. बॉलिंगला आलेले आहेत भाविक पालशेतकर. नॉन स्ट्राईक वरती रामा सरवणकर आलेले आहेत. रामा सरवणकर आणि समोर स्ट्राईक वरती आहेत मराठे. 1 बॉल 1 रन. यानंतर होणारा सामना छत्रपती सेना वर्सेस सह्याद्रीचे मावळे. अभिषेक सावंत आहेत स्ट्राईक वरती. कर्णधारांनी टॉसला यायचंय. वाईडचा इशारा अंपायरचा. सुंदर असा डायरेक्ट आउट झालेले आहेत. रामा बाद झालेले आहेत. किती काही झालं तरी आपापसामध्ये तुम्हाला संयम बाळगला पाहिजे तरच तुम्ही इकडे टिकू शकता. ही अलकापुरी प्रीमियर लीग. ठाकूर यांचा सुंदर असा थ्रो. अभिषेक ठाकूरचे फॅन खुश झालेले आहेत इकडे. त्यांना या थ्रो बद्दल अतिशय तारीफ करण्यात येत आहे त्यांची. छत्रपती सेना आणि सह्याद्रीचे मावळे. तुम्हाला काही बोलायचंय का अभिषेक ठाकूर? आले. टॉस करून घ्या तिकडे. टॉस का बॉस जवळ टॉस करून घ्यायचंय. संघाचा धावसंख्या 12 झालेली आहे. सुंदर आणि अभिषेक सावंत यांच्या बॅटीतून चौकार. दीप मांडवकर यांनी चौका सोडलेला आहे. सुंदर अशी बॉलिंग भाविक पालशेतकर. डॉट बॉल. लास्ट बॉल या इनिंग्सचा आणि अभिषेक सावंत यांनी मारलेला आहे आणि 1 रन मिळवण्यात ते यशस्वी झालेले आहेत. अशा प्रकारे कृपया स्कोर सांगा फायनल. अशा प्रकारे यांनी 17 रन मारून 18 रन विन दिलेले आहेत.
17 रन मारलाय आणि 18 रन विन दिलेले आहेत. बोलला ना तो, झाला ना. इकडे नाही, टॉस का आवाज तिकडे आहे ना. ये इकडे, इकडे हा, ये इकडे ये, बोल इकडे ये. कोण बोलताय? छत्रपती सेना यांनी टॉस जिंकून बॉलिंग स्वीकारलेली आहे. पुढील सामन्यासाठी छत्रपती सेना यांनी बॉलिंगचा निर्णय घेतलेला आहे. कृपया लवकरात लवकर ही मॅच चालू करावी. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्या. ए भूषण, बाहेर घे ना यार लवकर. लवकरात लवकर फिल्डिंग लावावी. तू बोलणार आहे का मी? तू बाराव कार्तिक, तुला बोलायचंय? थोडा वेळ मी जाणार घरी. राहू दे, राहू. कृपया चिंतन बारगुडे यांनी लाईनची आखणी करून घ्यावी. जिथे असाल तिथे तुम्ही जरा मदत करावी अंपायरलांना. रामा सरवणकर बॉलिंग करण्यात आलेले आहेत. ओमकार नर आणि भाविक पालशेतकर बॅटिंग करायला. भाविक आपली बॅट घेऊन सज्ज झालेले आहेत आणि पहिला बॉल विकेट टाकलेला आहे यांनी रामा सरवणकरच्या बॉलिंग वरती. आणि ही पूर्ण टीम खुश होत आहे. इकडे भाविक पहिल्या चेंडूवर बाद झालेला आहे. रामा सरवणकर दुसरा चेंडू टाकणार आहेत आता. आणि हा सुंदर असा बॉल टाकलेला आहे. सुंदर अशी फिल्डिंग प्रतीक मोरे यांच्या तर्फे. ओमकार नर स्ट्राईक वरती आलेत आणि ह्याचं नाव काय? सुशांत आलेला आहे नॉन स्ट्राईक वरती. आता ओमकार नर बॅटिंग वरती. नो बॉल रामा सरवणकर यांच्या तर्फे. आणि 1 रन. सुंदर अशी फिल्डिंग करण्यात आलेली आहे यश खानविलकर यांच्या तर्फे. आणि त्यांचे फॅन्स इथे तुम्हाला प्रसिद्ध करत आहेत. यश खानविलकर यांच्या तर्फे सुंदर असं क्षेत्ररक्षण. इथे यशचे फॅन त्यांना यशूच्या नावाने शाबाश इशू असं बोलत त्यांना प्रोत्साहन देत आहेत यशला. रामा सरवणकर त्यांची बॉलिंग करत आहेत आणि सुंदर असा फटका मारलेला आहे ओमकार नर यांनी. इकडे आपल्याला ह्या प्लेयरची फॅन फॉलोईंग खूप जास्त दिसत आहे यश खानविलकर यांची. रामा आपला पुढील बॉल नो बॉल टाकतात. हे दोन रन आताचे नो प्लस. पाच बॉल 6 रन झालेले आहेत. रामा यांची बॉलिंग संपत नाहीये. 5 बॉल 6 रन. सुंदर असा शाबाश भाऊ, शाबाश भाऊ अशी. या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 7. लवकरात लवकर पुढील गोलंदाज कृष्णा मराठे आपल्याकडे आलेले आहेत बॉलिंग करण्यासाठी. हे जुने प्लेयर आहेत.
नालासोपारा ईस्ट मध्ये गाजलेले प्लेयर कृष्णा मराठे हे त्या बॉलला घासत आहेत आणि आता ते ओमकार नर सुद्धा हात घासत बॅटिंगला सज्ज आहे. लवकरात लवकर आता आपल्याला बघण्यात कळणार आहे की कोण कोणास टफ देणार आहे ते. कृष्णा मराठे पहिला बॉल टाकत आहेत. सुंदर अशी बॉलिंग, 1 रन. सुंदर अशी बॉलिंग आणि इकडे 1 रन. पुन्हा एकदा असा घाबरवण्यासारखा टर्न त्यांनी केलेला. ओंकार नर घाबरला आणि त्यांनी 1 रन मारला. घाबरून सुद्धा त्यांनी 1 रन मारला. आता बॉल हातातून मला असं वाटते निश्चितच बॉल हा हातातून सटकला असणार आणि वाईड गेला आहे. कारण की ज्या प्रकारे हे स्पिन करतायत त्यानुसार अतिशय सुंदर असे बॉलिंग टाकते ते आणि तेवढेच सुंदर प्रकारे डिफेंड करतोय ओमकार नर. ओमकार नर बॅटिंग साठी सज्ज आणि समोर कृष्णा मराठे त्यांचे विविध स्पिन ट्राय करत आहेत. वाईडचा इशारा अंपायरचा. पुन्हा एकदा हवा तसा टर्न झालेला नाहीये. वाईड बॉलचा इशारा पुन्हा एकदा. अतिरिक्त धावा देण्यात येत आहेत. 12 रन झालेले आहेत आतापर्यंत. 3 बॉल 12 रन. सुंदर असा स्पिन आणि इकडे 22चा इशारा अंपायरचा. अतिरिक्त धाव, 1 रन पुन्हा एकदा. 4 बॉल 13 रन झालेले आहेत. जिंकण्यासाठी किती रन पाहिजे आहेत? जिंकण्यासाठी 5 बॉलचा गरज आहे. पुन्हा एकदा वाईड बॉल. बॉल झालेला आहे. किती बॉल झाले रे? लास्टचा बॉल कृष्णा मराठे यांचा आणि ओमकार नरने जागेवरच थांबण्यात शहाणपण दाखवलेला आहे. चौदा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 रन झालेले आहेत. 6 बॉल 4 रनांची आवश्यकता आहे. इकडे 6 बॉल 4 रनांची आवश्यकता. कृपया लवकरात लवकर डिस्कशन एंड करावा आणि मॅचला सुरुवात करावी. आपल्याकडे वेळेचे बंधन आहे. ईशो बॉलिंग करणार आहेत. अरे लवकरात लवकर बॉलिंग स्टार्ट करा. वेळेचे बंधन आहे. पुढील मॅच खेळवायची आहे आपल्याला. सामने खूप अतिशय शिल्लक आहेत तर लवकरात लवकर बॉलिंग सुरुवात करावी. इकडे आलेले आहेत अभि बॉलिंग साठी आणि स्ट्राइक वरती आहेत सुशांत. अभि बॉलर नेम अभि. सुंदर असा पहिला चेंडू. कृपया पंचांशी वाद घालू नये. पंचांशी वाद घालू नये. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांशी वाद घालू नये अन्यथा संघ बाद करण्यात येईल. पाच बॉल 3 रनांची आवश्यकता. समोर ओमकार नर आणि बॉलिंग वर आहे अभि. हे बाहेर या ना तुम्ही लोक. काय बोला?
तुमच्याकडून काय आहे? 4 बॉल 3 आहेत आता, बोला. तो गेला, दुसरा आला ना. 3 बॉल तर राहिले. बोलून टाका तर मारेल तो. तो काय आला ना. अशा प्रकारे सुशांत आहेत स्ट्राईक वरती आणि नॉन स्ट्राईक वरती आहेत दीप मांडवकर. अतिशय चुरशीची अशी मॅच झालेली आहे मागील सामन्याप्रमाणेच. लवकरात लवकर बाहेर ये ना. अरे पण कशाला दोगिरी करू नको बाहेर ये. याला बाहेर तिकडून. किती आता? 3 बॉल 2 रनांची आवश्यकता आहे. 3 बॉल मध्ये 2 रन. विपुल मामुनकर यांचा संघ अतिशय प्रेशर मध्ये आहे सध्या. त्यांनी त्यांच्या संघाला समजावावे की लवकरात लवकर सामना संपवावा. पुढील सामने सुद्धा आपल्याला खेळवायचे आहेत. 3 बॉल 2 रनांची आवश्यकता. इकडे अभि यांच्या हातात बॉल आणि हा वाईड बॉल आणि अतिरिक्त धाव 22 आणि हे जिंकलेले आहेत. द्या ना. ओमकार नरचे 400 रुपये. ओमकार नर यांनी स्टेजवरती यावे, 400 रुपये घेऊन जावे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, टीम जिंकल्याबद्दलचे 500 रुपये सुद्धा जाहीर झालेले आहेत. आणि ओमकार नर मॅन ऑफ द मॅच या टीमचा, त्याने स्टेजवरती यावे आणि त्याचे 400 रुपये पारितोषिक सुद्धा घेऊन जावे. डापले साहेब यांच्यातर्फे त्यांच्या टीमला 500 रुपये जिंकण्यात आलेले. टोटल 400 झाले. विपुल मामुनकर यांची त्यांनी विकेट घेतली त्यावेळेला त्यांना 200 रुपये पारितोषिक जाहीर करण्यात आलेले आणि त्यांचे प्रत्येक विकेटचे 200 असे टोटल 400 रुपये पारितोषिक प्लस मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच ओमकार नर यांना मिळालेला आहे.